समाज नावाच्या वटवृक्षानं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केले आणि हा पहिलाच कार्यक्रम आणि त्या पहिल्याच कार्यक्रमाचे आम्हाला मानकरी केल्याबद्दल तुमच्या चरणाची धूळ कायम त्या ऋणात राहील हे आश्वासित करून माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। या ठिकाणी साऊंडचा एक शेवटपर्यंत आवाज जायचा नसेल तर साऊंडवाल्यांची काही चूक नाहीये। हॉलची रचना तशी आहे, थोडीशी शॉर्ट असल्यामुळे थोडं इकडे तिकडे होईल, समजून घ्या। कार्यक्रमाला सुरुवात करूया। तत्पूर्वी या ठिकाणी धन्य ऐसा जो झाला जन्म, अहो धन्य ऐसा जो झाला जन्म, अमृताचा तो कुंभ, अहो धन्य ऐसा जो झाला जन्म, अमृताचा तो कुंभ, हरिश्चंद्र फिरसे माऊली जेला भले आधार स्तंभ, हरिश्चंद्र फिरसे माऊली जेला भले आधार स्तंभ। या मंडळाचे आधारस्तंभ कैलासवासी हरिश्चंद्र माऊली, ज्याने आपल्या खांद्याला पिशवी लावून अगदी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन समाज म्हणजे आपली माय आहे आणि त्या मायेची लेकरं एकत्र आणून एक वेगळ्या अर्थानं कुणबी समाजाची आपलेपणाची माय तयार केली आणि त्याच्यातले मेरुमणी म्हणून झालेले हरिश्चंद्र फिरसे माऊली यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या या पवित्र स्थानाकडे। त्याप्रमाणे पायंडा रचून करती वाट चाल, पायंडा रचून करती वाट चाल, कुणबी समाज सेवा मंडळ बनवूनिया ढाल, आपलेपणाचा सजला महाल, कुणबी समाज सेवा बनवूनिया ढाल, कुणबी समाज सेवा मंडळ बनवूनिया ढाल। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। बुद्धिदेवता श्री गणेश, विद्यादेवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आरोग्य देवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्यागाची नतमस्तक होऊन या शोभ्यांचा विचार पुढे त्यांनी चालवला ते शाहू फुले आणि आंबेडकर यांच्या त्यागाची नतमस्तक होऊन मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, माझ्या राज्याचं दैवत धनी चव्हाटा, धनी केदारने, धनी कोलतेश्वर, जोगाई, जाकाई, माझ्या लोणी गावचं ग्रामदैवत आई नवलाई देवी, आई विठलाई देवी, धनी देवळकर यांना नमस्कार करून शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजचे आमचे आयोजक कुणबी समाज सेवा मंडळ कोकण विभाग शाखा कल्याण आणि याचे अध्यक्ष माननीय सर्वमाननीय श्री रघुनाथजी सांगले माऊली आणि अवघ कार्यकारिणी मंडळ यांना नमस्कार करून माझी शाखा मैत्री इलेवन दिवा, माझे संजीवपटू संदेश होते, माझे बँड मास्टर रोहित शिंदे, बेंजल माझा अमोल धारेश्वर आहे, ऑर्गनला अजित चव्हाण, या सर्वांची आणि समाजसोबत आम्ही संवाद साधला ज्यांच्या या सहकार्यानं आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत। नवलाई देवी नाथ मंडळ दुखली पेमेंट होतेवाडा शाखा मैत्री इलेवन दिवा दिवा दिवा। या ठिकाणी काही मंडळींचं नाव घेणं गरजेचं आहे। माझ्या कायम मागे लागले राहिलेले माझ्या अनेक प्रोजेक्टला जे निर्माते म्हणून
सजलेला आहे। मग आमचा दैवत बळीराजा, त्या बळीराजाला नमन करतोय। तुमच्या समाजाच्या साक्षीनं लक्ष असावं। आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण, आज करूया स्मरण स्वाभिमानाचं स्फुरण, बळीराजाचं मिळून या आज धरूया चरण, बळीराजाचं मिळून या आज धरूया चरण।
गणपती गजानन कामदेवी अखंड हाता स्वनीचा अखंड बाबुरंगळे घराण्याचा बाब्या राजाराम पवन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोलतूर छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी आनंद जानसकर गाव शिरवली तालुका लांजा यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक, त्याचप्रमाणे माझा मित्र सागर नावले यांच्याकडून 200 रुपये आणि माझा स्तंभ रवींद्र भटकर 500 रुपयाचा पारितोषिक आहे। धन्यवाद। या ठिकाणी गट सादर करतो, साऊंडचा थोडा एकत्र होईल, हॉलची गडबड आहे म्हणून त्यांचा नाही झालं। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर संजय जोशी बारी फार छान केली। आज कल्याणमध्ये हा पहिला कार्यक्रम आहे, आया बहिणी समोर आहे आणि त्याची जाण ठेवून आता समाज आपला आहे, शाहीर आपले आहे, त्याच्यामुळे त्यांनी चांगलं भान ठेवलं। पण तुम्हाला एक गंमत सांगतो, त्यांच्यावर माझी झाली बारी झाली खेळवशात आमच्या लांजामध्ये, आणि म्हटलं वा आपण शाहीर आहे, एवढे 14-15 वर्ष तुम्ही गायकी करताय, त्याला भान आहे सगळ्या गोष्टींचं, भारतात घराण्याचे शाहीर आहे, तर म्हटलं वा बाईच्या डोक्यावर पदर असला पाहिजे, शक्तीवाले। तर दुसऱ्या भागात आलं आणि म्हणतात बाईच्या डोक्यावर म्हणतात पदर असला पाहिजे, मी म्हणतात साडी नेसून ये, साडी नेसून ये, मला म्हणतात लंगोटी नेसून यायला, लंगोटी नेसून यायची गरज नाही, मर्दासारखा मी येडा वाकडा असलो तरी टोपी आहे, पद्धतशीर शाहिरी बाज आहे, हो आपलं वर्ण एखाद्या माणसून घालतात आणि येतात। त्यांनी दुसऱ्या वारीत सापूच्या तळ्याला साडी नेसून आलं, पोलका घालून आलं आणि त्यावेळेला फेटा घातला, पण बुवानी फक्त टोपी घालायला सांगितली। आज टोपी घातली, अहो तू झोपला मी काय, आज टोपी घातली, टोपी घालायला तारास एवढा कसला तुम्हाला, बाकी सगळं घालायला जमते की नाही, बाकी लुगडं नेसायला जमतं ना, मग एवढं याप करायपेक्षा एक टोपी घालायची। अरे आपण लांजा राजापुरातले शाहीर आहेत, तिकडची काही तत्व अजून ठेवली आहेत शाहिरांनी, तुम्हाला टोपी लावायची, दुसऱ्याने टोपी लावता येते, टोपी घालायला लाज वाटते तुम्हाला। एक दिवस लक्षात ठेवा, या बुवांना हे मित्र चांगले, हे शाहीर पण चांगले, यांना टोपी नाही घालायला लावली ना सांगितले आहे बघा। माझ्याकडे एक शेर आहे, शेर बोलू काय, त्या कोण काय बोलत नाही, पाहिलं मग मी तसा गावठी माणूस, माझे हिंदी पण गावठी है। तवे पे तेल डाल के मौरी डालता है, उसको तड़का बोलते हैं, और शक्ति तुरा में शायर होके टोपी नहीं पहनता, जोशी बुआ उसको बोलता बोलते हैं। बुआ माय डियर जोशी, आवडता शायराचा मी त्याला डियर बोलतो, माय डियर जोशी टोपी घाला नाही तर लावी तुमची काशी बघा, टोपी घाला, टोपी घाला, गड घेऊया आपण, घेऊया गमत, बाकी सगळ्या जमता का, पण टोपीचं काय त्रास आहे, पैसा आले। संदीप मादेवावी यांच्याकडून 200 रुपये आणि त्याचा म्हटलाय की आईचा गड घ्या। विचार रहा किती आहे इथं काही नाही बरं, अगं देणारा आहे ना आपला लंबोदर, गाढवण करून सारी करतो मी सोया, पण दर वर्षासारखं मातर सजू दे घर, कसं चाल काय काय आणू काय
कुठला इफेक्ट आला एकदम कोरडा आवाज आहे हॅलो 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 गोवाच्या गळ्याचे सारखे आज देत नाही ओपनला माझ्यासोबत आहे 26 तारखेला तेव्हा आपण देऊ वेळ कमी आहे आता तुमच्या हळूहळू पोटात कालो बारा करायचं त्याच्या आधी पटापट बारा संपूया गळ आहे मेरे यारा तेरे गम अगर पाएंगे हमें तेरी है कसम हम सवर जाएंगे वरचं घेऊया तुझ्या नामाचा गणेशा मजला ध्यास लागला वा तुझ्या नामाचा गणेशा मजला ध्यास लागला आस भोळ्या ह्या मनाला माझा श्वास जागला तूच विघ्न हरेशा देवा तू जगदीशा तूच विघ्न हरेशा देवा तू जगदीशा तुझ्यासाठी मी अर्पिता देवा गणराया हो
होत्या वाटाळ वळणी हो गणा माझ्या मालपणी होत्या वाटाळ वळणी तो सोमैल दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणीला तुला नवाणी गणा माझ्या बालपणी होत्या वाटाळ वळणी. तर शायरांना त्याप्रमाणे प्रेमाची वळण मिळालेली आहे. माझी राधा म्हणते की एकदा गोविंदा एकदा तरी देश, ज्याच्याकडून तुझं आणि माझं वेगळेपण सिद्ध होत नाही. आमचं प्रतिस्पर्धी शाहीर माननीय सन्माननीय जोशीबुवा मानाचा मुजरा तुमच्याकडे राहिलेला आहे. मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मुक्काम पुष्पकोट आणि कोट गावचे शाहीर आमचे. आता बघा त्याचे डायलॉग बघा. माझं गाव आहे कोट बघा त्याचे त्यांचे नखरे लय भारी आहेत. आमचं दुसरं जय जय येतील आणि पहिल्यांदाच मला थोडी शांतपणे करतील. काय म्हणतील काय जिंकण्याचा टिंबा टिंबा मला हरवायची नियतीची म्हणे विषाद नाही. अरे नियतीच्या पुढे तुम्ही नियतीच्या पुढे कोण नाही हे असं स्वतःला लय शाळे समजून आले. पण नियतीच्या पुढे कोण नाही तो चेंज करा बदला. लोक एवढं म्हणतील तुम्हाला आपलं म्हणून सांगतोय. माणसं पण आपली तुम्ही पण आपले मी पण आपला म्हणून हे सांगतोय. बाहेर तुम्हाला सांगणार नाही. तर गवळण प्रेमाची या फक्त नजर पाहिजे. राधा कृष्ण एकूण झाले. पहिली राधा मग कृष्ण मान दिला. आपला वाडवडील किती श्रेष्ठ. आता सांगता स्त्री पुरुष समानता लेडीज फर्स्ट. अरे आपल्या वाडवडिलांना पहिल्यांदा शक्तिवालीला सांगितलं बारी कर, आदिबाईला सांगितलं बारी कर, पहिला मान स्त्रीला दिला. आणि आता लोक सांगतात लेडीज फर्स्ट आणि लेडीज फर्स्ट. वाडवडिलांना त्या आपल्या आदानीपणाच्या वाडवडिलांना हा पायंडा घालून दिला. तो शक्ती तुला पहिली आदिबाई नांदून जाते, पहिली स्त्री नांदून जाते आणि दुसरा तुला येतो. आणि ह्या आदिबाया आमच्या डॉक्टर बदल घेत नाही. लाज वाटते तिला. काय बोलणार गवळण आहे का. आणि नटेश्वराला देखील नमन आहे. माझे मित्र माझे शाहीर माझे गुरुबंधू संतोष कलाटांचं नाव राहिलं. सावन के झूलों ने मुझको बुलाया, मैं परदेसी घर वापस आया. किती वाट पाशील राधे कुंजवनात, राधे किती वाट पाशील राधे कुंजवनात. किती आठवांचा पूर माझी मनात. अगं किती आठवांचा पूर माझी मनात. अणूच्या कणात हो पाऊस उन्हात. अणूच्या कणात पाऊस उन्हात. राधा माझी व्यापून गेली पंच प्राणात. राधा माझी व्यापून गेली पंच प्राणात. किती वाट पाशील राधे कुंजवनात. किती वाट पाशील राधे कुंजवनात.
उसळी मासन जुळत नाटक पुनवंतर विषावतारात मूळ काठली पुण्य परावी भरलेल्या गोकुळात वासरीची धून गुंजे राधेच्या कानात वासरीची धून गुंजे राधेच्या कानात किती काठ पडला पुरा माझी मनात किती काठ पडला पुरा माझी शुद्ध भावना गाई शुद्ध पिताची फळे राधा कृष्ण दैवत माझे पूजले जनाता राधा कृष्ण दैवत माझे पूजले जनाता किती आठवांचा पुरा माझी मनात राधा माझी गाऊन गेली बोमाने आम्हाला प्रश्न विचारला परवा गिरवशात त्यांना सांगितलं की प्रश्न बांधला तरी प्रश्न बदलला आणि या ठिकाणी त्याने जो प्रश्न सांगितला तो प्रश्न असा कळलाय की त्यांना तो वाचून दाखवायला पण लाज वाटते ते टिंब टिंब बोलतात संध्या शेडगे आमचे पाठीराखे पुरुषोत्तमाचे पारितोषिक तर ते सांगतात टिंब टिंब सांगतात प्रश्न कुठल्या करतात जोशी बुवा हरकत नाही माणसं आमचे तुम्ही आमचे आहेत काय त्रास नाही आम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय या माझे वस्तात प्रभाकर धनावडे यांच्या भाषणातून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय सगळ्यांनी ऐका या विश्वात असा एक पुरुष होता मस्तीवान त्याला 72 कोटी कोणच्या भाषेत टिंब होते समजून द्यावं काय तर सगळं समजून द्यावा टिंब होते 72 कोटी हे दोन ते मोजायचं कोणी एवढं हरकत नाही 72 कोटी तर 72 कोटी शास्त्राची मस्करी करू नये पण बुवांचा प्रश्नच असेल तर करणार काय तर एका नवरीला लग्नासाठी मागणी घालायला गेला असता नवरीचे शारीरिक अवयव किती त्याचप्रमाणे त्या नवरा नवरीचे नाव काय होते तर शाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे त्या नवरीचं नाव नवरीचे शारीरिक अवयव 72,000 कोटी लवचिक अंगाचे होते त्या मस्तवाल नवऱ्याचे नाव कर्ण नवऱ्याचं नाव कर्ण आणि त्या नवरीचे नाव उर्वशी परंतु उर्वशी त्या मस्तवाल कर्णाशी लग्न करायला स्वतःहून तयार नव्हती परंतु आई बापा विडा पोरका असलेला मस्तवाल बळदंड असा कर्णाचा मनसुबा असा होता की मला लग्नाला नवरी बघायला ना माझी आई आहे ना माझा बाप आहे तेव्हा मला बायको बघायला मी शोधायला जातो आणि स्वर्गातील सुंदर अशा अप्सरेला म्हणजे उर्वशीला लग्नाची मागणी घालून तिला आपली नवरी बनवून दाखवतो त्यासाठी तो तिला मागणी घालायला स्वतः स्वर्गात गेला होता तो नवरदेव म्हणजे कर्ण आणि ती बाई म्हणजे उर्वशी हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बुवा तुम्ही इथे याल आणि म्हणाल तुमचं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चूक आहे एवढं सांगायचं पुढची शानपणा सांगायचा नाही
नाही तर मी तर तयार आहे. तुम्ही फक्त एवढं सांगायचं शास्त्र बरोबर आहे, हे शास्त्र ना तुमच्या आजोबा लिहिलंय, माझ्या आजोबा लिहिलंय, ऋषी म्हणून लिहिलेले आहे, त्याच्यात ते संदर्भ भेटतात, ते आम्ही तुमच्या समोर सांगतो. आता माझा प्रश्न, आपली आई या कलियुगामध्ये आपली आई मुलीच्या लग्नात अक्षता टाकायला तिला परमिशन आहे, तिला अलाउड आहे. मात्र आपल्या मुलाच्या लग्नात तिला अक्षता टाकायचा बहुमान नाही. मात्र बाहेर मुलाचं मानवात लग्न लागतंय त्याच वेळेला आतमध्ये घर दैवतावर किंवा कुलदैवतावरती अक्षता टाकायचा तिला मान आहे. हा शाप आणि वरदान कोणी दिलं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर देवादिकांच्या स्वयंवर नावाच्या ग्रंथात मिळेल. आता भाग गावी या ते कुठं आहे तर अजय मांडवकर माझे मित्र, यांची कन्या अजय मांडवकर यांची कन्या त्रिशा अजय मांडवकर यांच्याकडून 200 रुपये आणि मधुकर सीताराम जोगळे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. त्याचप्रमाणे शांताराम धुमाळ माऊली यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक. फक्त मुखडा गातोय, नंतर एक गाणं घेतो स्पेशल आणि बारी संपवतो. जोशी बुवा, माय डिअर जोशी, अरे अरे ज्ञानाच्या रण मैदानी बुवा नुसत्या नकोत वाता, अरे ज्ञानाच्या रण मैदानी नुसत्या नकोत वाता. भाकड कथा या लई झाल्या जोशानो, भाकड कथा या लई झाल्या शास्त्रानं विरुद्ध.
गाणं घेतो. तुम्हाला 5 गाणी असतात. मी आताच गाणं गायलंय. पुढचं गाणं ऐका. मी 12:20 आलो होतो. अरे बाप वेळा मी नाही. या ठिकाणी रवींद्र सुरेश हवेरे या शेड्यूल स्टार प्रॉ ऑफ मैत्री 11 या ग्रुप साठी कलापथकसाठी. आमच्या कोकणात तसं काही देणार नाही. निवडणूक आहेत ही संधी. आमचे 6 तालुके रायगडमध्ये सॉरी सिंधुदुर्गमध्ये 3 मतदारसंघ. आमच्या जवळपास 6 आणि तिकडचे 7. इकडे जवळपास 6 ते 7 आमदार आमचे असायला पाहिजे. आमच्या बहुजनांचे असायला पाहिजे. आणि आमचे आमदार किती आहेत? अरे बाबा, आमचे आमदार किती आहेत हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. आणि ही संधी आहे. आणि एवढं छान आमचं संकट असून राजकीय दृष्ट्या आपण अवेअर का नाही हे सांगण्यासाठी माझं हे गाणं तुमच्या चरणाशी. हीच वेळ आहे. पुन्हा 5 वर्ष 365 गुणिले 5 आमच्या हक्काचं कुठं आहे? आमच्या वाट्याचं कुठं आहे? हा प्रश्न 1947 ला भारत स्वतंत्र झाला. 1950 ला प्रजासत्ताक झाला. आणि ती 50 नंतर 50 वर्षांची जवळजवळ 75 वर्ष जे गणराज्य आहे जो आम्हाला अधिकार आमच्या बापांना आंबेडकर साहेबांनी दिला आणि त्याचा अजूनपर्यंत आम्ही दुसऱ्याच्या ताटाखालचं पिल्लू होऊन किती दिवस आम्ही भीक मागणार? आमच्या हक्काचं आहे ते आपण ओरबाडून घेतलं पाहिजे. देणारा कोणी नाहीये. जे आपल्या हक्काचं आहे ते आपण ओरबडून घेतलं पाहिजे. जर आपली जमीन जरासा कोणी एक जर मळी कोणी घेतली तर आपण तिकाव पोवडा खातो. आणि आपली एक पिढीचा प्रश्न आहे आणि आपण शांत आहे. म्हणून काय सांगतोय? ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान. ठेवून मातीशी मान पूर्वजांचा तो स्वाभिमान. नजर करारी रोखून त्यानं वाढवला सन्मान. स्वाभिमानात घडायचं, स्वाभिमानात घडायचं. कुणब्याच्या पोरानो आता राहायचं. कुणब्याच्या पोरानो आता राहायचं. पिकवली, नाचणी पिकवली, भाजावळ आहे, कवळतोड आहे, नांगरणी आहे, पेरणी आहे, लावणी आहे, कापणी आहे, झोडणी आहे. पूर्ण वर्षावर त्या खाज्यात राहिला तो भाग त्या मातीशी नाचा दिला. किती पिढ्या काही करुड्या जपल्या होत्या परंपरा. रोमिया ही किमिया महापुरुषा तू धुरंधरा. महापुरुषा तू धुरंधरा. महापुरुषा तू धुरंधरा. सोनमातीत उगवला आम्हा कष्टानं जगावला. सोनमातीत उगवला आम्हा कष्टानं जगावला. त्याच्या ऋणात वाढायचं, त्याच्या ऋणात वाढायचं. कुणब्याच्या पोरानो आता लढायचं. कुणब्याच्या पोरानो आता लढायचं. अनुभवाला शिकावला. आता मिळून भिडायचं.
पोरानो आता बघायच. या ठिकाणी सगळं आपण गावावर आलोय. अजून गावच्याच नशेत आहेत, त्या भजनात आहेत, जाकडीत आहेत, गणपती बाप्पाच्या गौर गणपतीत आहेत, त्या काकडीत आहेत, चिबडात आहेत. अजून गावची आठवण तशीच बोली आहे. म्हणून एक गाणं ते फरमाईशा घेतो. आमचे युट्यूबर्स, सगळे युट्यूबर्स, आणि त्याच्यावरती फरमाईश आहे. गाव